हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्लॉग असा रात्रीचा तुम्हाला दिसत असेल, बट रात्र नाही आहे, खूप पहाटे आम्ही आता निघालो आहे. आता वाजलेत 5 आणि 4 वाजता उठून सगळी तयारी करून आम्ही निघालो आहे दोघे. आणि इकडनं आम्ही आता जाणार आहे कोपरखैरणीला, जिकडे आम्ही मम्मी पप्पाला कलेक्ट करणार आहे आणि बाकी फॅमिली मेंबर्स, सरिता काकी वगैरे सगळे लोक, त्यांची फॅमिली, आम्ही सगळे चाललो एक साथ. तर आम्ही चाललो आहे महाबळेश्वर पाचगणीला आणि ट्रिप प्लॅन केलेली अशी खूप दिवसापासून. मम्मीला कुठेतरी जायचं होतं, तर लास्ट वीक पण जाणार होतो, बट ते कॅन्सल झालं. सो फायनली आम्ही ते ट्रिपला सक्सेसफुल करायसाठी आता निघालो आहे दोघे. शेवटी ट्रिप निघायच्या गावाला चाललोय. हां, म्हणजे माझं गावच आहे ऑलमोस्ट आणि मी आधी सारखी जायची, पण आता म्हणजे हिल स्टेशनला गेलेलं चांगलं वाटतं. वेदर पण आजकाल खूप जास्ती चांगलं झालेलं आहे, म्हणून हिल स्टेशनला जाणं सगळ्यात प्रेफरेबल मला वाटत होतं. तर आम्ही एक चांगली ट्रिप प्लॅन केली आहे. आता बघूया की कसं ट्रिप होणार आहे आमची. आणि मुंबईमध्ये वातावरण एवढं खतरनाक झालं, तिकडे महाबळेश्वरला काय वातावरण असेल माहिती नाही ना. हां, मुंबईमध्येच एवढा जोरात पाऊस पडतो आणि वेदरमध्ये म्हणजे एवढं छान झालेलं आहे की आय डोंट नो की आम्हाला तिकडे बाहेर फिरायला पण भेटेल की नाही, बिकॉज खूप पाऊस आहे मुंबईमध्येच ऑलरेडी. आणि छान वेदरमध्ये आम्ही निघालो आहे. तर आता आम्ही मम्मी पप्पाला पिकअप करायला चाललो आहे. आम्ही ओलानी चाललो आहे आता, कारण गाडी आता तिथे कोपरखैरणीमध्ये आम्ही एकाच गाडीने सगळे जाणार आहे. सो मग तिकडे कुठे पार्क करणार म्हणून आम्ही गाडी इथेच ठेवली आमची आणि आम्ही आमच्या दुसऱ्या गाडीने आज जाणार आहे. सो आम्ही आता निघालो आहे. सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड वॉच द ब्लॉग टिल दी एंड. सो आता आम्ही सगळे एकत्र भेटलेलो आहेत आता कोपरखैरण्याला. सगळे आता भेटलोय आणि आम्ही निघालोय आमच्या ट्रिपला. लेट्स बिगिन. आता फुल हेअरस्टाईल एकदम बघायला थांबलो आहे. एवढी छान छान कारवी अल्ट्रा प्रो लाईट. पप्पा बघा. महाबळेश्वरला आणि थोडा वेळ आम्ही दोघे झोपलेलो. पप्पाच ड्राईव्ह करत होते एवढा वेळ. तर आता महाबळेश्वरमध्ये एंट्री करतोय जस्ट आणि खूप छान वेदर आहे इकडे. अनलाईक मुंबईमध्ये एवढी हेवी रेन्स होत आहेत, आम्हाला वाटलेलं की इकडे पण खूप हेवी रेन्स असते. सो गाईज आता आपण 10 किलोमीटर डिस्टन्स पासून आपल्या जवळ आहोत. आणि तुमचं नाव काय सांगा? सो हे आहे आमचं रिसॉर्ट जिथे आम्ही थांबणार आहे. प्रतीक गेलाय तिथे बुकिंगसाठी चेक करायला. खूप छान वेदर आहे इकडे. अच्छा, महाबळेश्वरला तिकडे. मग मी त्यांचा नंबर भेटेल.
नॉनव्हेज आत्ता नाही की संध्याकाळी चिकन नाही अक्षय आलो आहे वेना लेकला आणि इकडे खूप वेदर एकदम छान आहे. कसं वाटतंय मम्मी? मस्त. पूर्ण फॉग आहे आणि पाऊस येतोय थोडा थोडा. खूप थंडी, खूप खूप जास्ती थंडी आहे. माय गॉड, खूपच जास्ती वेदर छान आहे गाईज. आय मस्ट टेल यू. भुट्टा खायचा का? भुट्टा बोटिंग करता करता भुट्टा खायचा का? कुठले पाहिजेत? कुठले घेऊ? तिथे बोटीत नाही आणून देणार आपल्याला. बोटीत कशा आणून देणार? मराठी चॅनल मध्ये आमच्या भाषेत अंगाव काटा येतोय. दोन ते चार होतं. काय आलं? 2 ते 4. ठीक आहे, दोन वेगवेगळे 4 चे 8 आहे. 4 1/2 आहे. तसं 4/4 काय म्हणायचं आता? 2/4 आहे. 2/4 आहे. किती आहे? 4/2. तुम्ही मोठ्यांसाठी एवढी रिक्वेस्ट करताय, ज्या लोकांची पूर्ण असतात चला चला लेट्स गो. फ्री बोटिंग होय. चाललोय बोटिंग करायला. मम्मीची टाईट झालं. किती मळलंय मम्मी तुमचं जॅकेट. जे म्हणतं का नाही मला सापांची असला भेटते म्हणतं घालायची. मी आत्ताच मच्छीमारी करतो. एक मछली पानी में गई.
हे मॅन्युअल आहे हातानेच आहे. आवाज मारता ते पहिल्यांदा. आता घे ना यार एकच घेऊन टाक ना यार. मध्ये बरोबर मध्ये आम्ही पाठी आहे एकदम पहिला आम्ही पाठचे बघा आधी. बोटिंग चालू झाली आहे आमची. काश्मीर वाली सस्ता काश्मीर आमची झाली बाबा. बिल्डिंग तर तसंच होत आहे काश्मीर इकडे जॅकेट तिथे घालत होतो आपण तिथं. ते बघत पण नाही त्यांना काय पडलेली नाही. अरे आधी बोलले की नाही. छान वाटतंय ना. बरं वाटतं काहीतरी वेगळं. आम्ही लास्ट हम लोग कश्मीर में आए हैं. सस्ते कश्मीर. सस्ता काश्मीर. शिकार आहे. फक्त एवढंच कमी होण्याचं खाण्यापिण्यावाली नाहीये. पप्पा कसं वाटतंय एकटंच बसून तुम्हाला? पप्पा एकटे एका साईडला बॅलन्स करतात. बाकी आपण सगळे अलग. सो गाईज आम्ही आता आलोय बोटिंग करायसाठी इकडे वेना लेकला. कशी करते घाबरवली आमचं सगळ्यांना. आणि अगं मम्मी आलं आणि एवढं फॉग आहे. छान वेदर आहे आणि असं वाटतंय काश्मीर मध्ये आलो आहे. पण आपण आता जवळ आल्यामुळे आपल्याला दिसत नाही. हा बट हा म्हणजे आता खूप लांब आलो आय थिंक आपण. खूप एकदम छान वेदर आहे आणि असं वाटलं नव्हतं की एवढं चांगलं असेल. महाबळेश्वर कधी हे पार्ट असं बघितलंच नव्हतं आपण. सो आय हायली रेकमेंड एव्हरीवन टू विजिट महाबळेश्वर आणि वेना लेकला विजिट करा प्लीज. बिकॉज आत्ताचा जो सीझन चालू आहे तो इट्स मस्ट विजिट. खूप छान आहे. मग कसं वाटलं बोटिंग करून? मजा आली ना? भारी वाटलं यार. नेवर एक्सपिरियन्स बिफोर. इट्स रिअली नाईस दिस टाइप ऑफ बोटिंग. एकदम फॉग होतं आणि फॉगच्या मधून आम्ही बोटिंग करत होतो. कुठेतरी वेगळ्याच लोकेशन मध्ये आहे. काश्मीरला मी तर कधी गेलो नाही पण लाईक सम असं वाटत होतं. हा हॉलिवूड मूवी सारखं वाटत होतं ना. समज. सो आता नेक्स्ट आपलं काय डेस्टिनेशन आहे? आता आपण जायचं लिंग मला वॉटरफॉल बघायला. मला वॉटरफॉल 600 रुपयात 600. सो हे अशा प्रकारचं लेक आहे. हे आम्ही पूर्ण फिरून आलोय मस्तपैकी. जाम भारी वाटलं. पुन्हा तुम्ही महाबळेश्वरला कधी आल तर इकडे या नक्की. वेण्णा लेक बोटिंग 5-10 मिनिटाचा एक्सपिरियन्स आहे पण एकदम अफलातून आहे. कडक. कसं वाटतंय तुम्हाला ट्रिपवर? छान वाटते. मस्त थंडी लागते पण एकदम खूप छान आहे. पहिल्यांदा असं आलोय ना आपण. खूप जास्ती छान वेदर मध्ये आलोय त्यामुळे अजून एन्जॉय करू शकतोय.
नंतर असं म्हणजे नॉर्मल जर असं समर वगैरे सीझनमध्ये आलो तर मग आय डोंट थिंक इकडे असं एवढं छान असेल बघायला. बट आज इकडे येऊन असं म्हणजे समजलं की इन महाराष्ट्र ऑल्सो आणि आपल्या स्वतःच्या एवढ्या जवळ घराच्या पण एवढे चांगले चांगले लोकेशन्स आहेत जे आपण एवढे वर्ष कधी एक्सप्लोर नाही करत. किरण कुठून डेंजर पब्लिक आहे यार. तयारी त्यांची. सो खूप छान आहे. किती पायऱ्या आहेत? मला वॉटरफॉल धरा. इथे काय मी छत्री पण धरू आहे पण धरू. तू धरून ओढली माय काका. परत 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 काका इथे बर्ड वॉच करायला. ती बॅग मध्ये आहे. अजून आहे एक छत्री आपल्याकडे. नाही मी आणलेली बॅग आहे. मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. किती खाली चालत जायचं पण काय निखळ पाणी दिसतं ना एकदम. प्रॉपर रील बनवायचे सिनेमॅटिक. काय तुम्ही अशा एवढ्या भारी लोकेशन मध्ये आलो. इकडे एवढा छान आहे ते वाटलं नव्हतं. वाव. प्रत्येक वेळेस नवीन 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 पाहायला भेटते. वाव. शिट. आई शपथ. लुक ॲट द वॉटरफॉल. काय लगा का अया पाय बी मुरगळे. नको. ऐको इट्स पेनिंग अ लॉट. We are at this waterfall. कसं आहे मम्मी? कसं वाटतंय? जास्त आहे डेंजर. काय म्हणताय आता महाबळेश्वर बद्दल? छान वाटतंय. व्हेरी नाईस. काय कसं वाटलंय? खतरनाक फिरायला एकदम. नंबर. मान लिया इनको मान लिया. हे दुर्बीनने काय दिसतंय? मी ना इस्रायलचं मिसाईल बघतोय जरा. What a wonderful location. Really must visit हा लिंगमला वॉटरफॉल. थँक्यू की तुम्ही आम्हाला इथे आणलं. You are most welcome. Guys, like it is literally raining आणि पूर्णपणे हे लास्ट आहे का? वॉटरफॉल तुम्ही बघू शकता इथे पाठी माझ्या. ती कारवीच आणि कारवीची फुलं जी बघायला सगळे लोक लोणावळ्याला लोणावळा कासपेठा कुठे जातात. हे सगळं इकडे जवळच आहे महाबळेश्वर मध्ये. अजून पप्पा पुढे आहे ना? पप्पा अजून पुढे आहे ना? अजून आहे ना? ही बघा कारवीची फुलं आहेत इथे. लेव्हेंडर टाइप आहे. यस. अँड दिस इज द वॉटरफॉल with full fog. We have never expected something like this. की ते आपल्या जवळ गावाच्या एकदम असेल. मी खूप वेळा महाबळेश्वरला आली आहे. इथे यायचं ठरवलं तर होतं पण एक्सपेक्टेशन एवढं भारी नव्हतं. एवढं भारी असेल. आणि आधी आम्ही कधी वॉटरफॉल आणि हे सगळ्या गोष्टी कधी आवडतच नाही. पण आता हे बघितल्याच्या नंतर आम्ही सगळे वॉटरफॉल फिरू असं वाटायला लागलं. युरोपियन साइड मध्ये डिझाईन केलंय. वाव. युरोपियन साइड मध्ये लोकांनी डिझाईन केलंय. या थोडं देऊ परत येताना बघू.
खूप छान आहे. दिसतंय पक्ष्यांचा आवाज ना काय भारी येतो. नाइस, व्हेरी नाइस. काल फोटो होय शपथ व्हॅली आहे पूर्ण. तोंडातून असे वेपर वाफा निघतात जसं काही कुठे आपण काश्मीर मध्ये कसं होतं. छान खरंच. वाव. शेवटच्या पॉइंटला लवकर जा, परत दिसणार नाही. हा यार 5:30 ला ते बंद होतं ना. खूप सुंदर आहे. एकदम एंडला जा पहिले. ओके नंतर परत येताना फोटो. थँक्यू. मस्त आहे पुढे एकदम छान. अशा टाईपचं वेदर एक्सपिरियन्स करायचं असेल तर नक्की महाबळेश्वरला तुम्ही या. स्पेशली मान्सून मध्ये ही जागा आहे ना ती एकदम अफलातून आहे. जबरदस्त. सो आता आम्ही सगळे चाललो आहे डिनर करायला. तर सगळे रेडी झालेले आहेत प्रॉपरली. सो लेट्स गो. इकडे थोडंसं अंधार आहे बिकॉज सो थोडं वाईबच त्याची रिसॉर्टची तशी आहे. सो मी पण रेडी झाली आहे. नाव वी आर गोइंग फॉर डिनर. थंडी वाजते खूप असते. मला नाही वाजत थंडी. मला वाजते यार. इव्हन तर थंडी आहे. जॅकेट घातलं तरी. काय करायचं आपल्याला मॅप गार्डन मध्ये आपण असंच फिरायला आलोय. हे एम मजाना कॅफे काय आहे? नवीन आलं वाटतं. नवीन आलंय ना, पहिले काय नव्हतं ना असं. अरे अच्छा कुठे गेली पप्पा? असतील इथेच कुठेतरी. थंडी चला चालू करा टेस्टिंग. सो इकडे पूर्ण फॉग आहे आज. आम्ही आलो हिरकणी रेस्टॉरंटमध्ये. हे खूप फेमस आहे इकडचं आणि सगळ्यात चांगलं जेवण इकडे भेटतं. बिकॉज नियर बाय असं काहीच चांगलं नव्हतं भेटत आम्हाला. सो हिअर वी आर टुडे. सुराने सुधरून कधी सुधारायचे सासरे सगळे. व्हॉट अ चॉईस. कोणी चॉईस केलेली? कोण बसलेलं? पप्पा बसलेले पहिले. जवळ आहे. माग करगटी ताटा बिटा काय बघायचे असतात का नाही? आता झालंय का? डन झालंय का? थोडं 2% थंडी कमी आहे. थंडी कमी आहे 2%. 2 डिग्री तापमान थोडं कमी आलेलं आहे. आता नंतर आपण फोटो बिटो पाठवू, काय टेन्शन नाही. आता बघ जेवायला बस.
सकाळी पण मटन खाल्लंय, आता परत मटन खाणार आहे. वी आर मटन लवर्स. आणि आज हे पण मटन खाणार आहे. उद्या मच्छी खा. कुठे कुठेतरी बघू आपण प्लॅन करू. तिथे भेटेल ना चांगलं. बाहेर आपण पडलो तर चांगलं भेटेल रेस्टॉरंट, बट हे पण चांगलं रेस्टॉरंट आहे. कंटाळला ना. Wow, this is your indication. You signed to have non-veg. बाई पापड खातो. चटणी खाऊ दे, तुझ्या चटणीमध्ये जाऊ. टिश्यू पेपर हटवा जरा इथनं. अरे घेऊ लई लफडा येतात. कसं काढायचं यातलं चिकन मटन बरोबर. जाते म्हणून मागं